हॅलो अँड वेलकम टू यंग ट्रेडर्स. सो आज आपण बघणार आहोत की पोर्टफोलिओ बिल्ड करत असताना कुठच्या टाईपचा पोर्टफोलिओ बिल्ड करायचा. स्मॉल कॅप, मिड कॅप की लार्ज कॅप. आता एक पूर्वीचा घिसापिटा डायलॉग आहे की लार्ज कॅपला रिवॉर्ड्स कमी असतात, रिस्क पण कमी असते. मिड कॅपला दोन्ही मिडियम असतात, लार्ज कॅप स्मॉल कॅपला दोन्ही हाय असतात. रिस्क हाय असते, रिवॉर्ड्स हाय असते. आणि त्याच्यासाठी युजली लोक इंडेक्सवरती एक इन्फोलाईन दाखवतात आणि म्हणतात हे जास्त खाली गेलंय, राईट, स्मॉल कॅपचं. पण त्याच वेळी बीएससीचं तेवढं खाली गेलं नाही, सो रिस्क कमी. पोर्टफोलिओ असे बनत नाहीत, कधीच पोर्टफोलिओ असे बनत नाहीत. जे लार्ज कॅप पोर्टफोलिओ मॅनेज करण्याची स्टाईल वेगळी असते. पोर्टफोलिओत अलॉटमेंट, किती स्टॉकला मी किती रुपये अलॉट करतोय ते वेगळं असतं. स्मॉल कॅपचं वेगळं असतं. आणि इंडेक्स आपल्याला फक्त दाखवतो की टॉप 100 स्टॉकचं काय झालं. तो पोर्टफोलिओचं काय झालं नाही दाखवत कधीच. सो आपण ते कसं जज करायचं. आता पोर्टफोलिओ म्हणजे काय, टोटल स्टॉक्स तुम्ही किती घेतलेत, राईट. किती घेतलेत पेक्षा ते एकत्र त्यांचं काय होतंय. तर आपण इझी जज करायला दोन पोर्टफोलिओ बघणार आहोत. पहिल्यांदा ऍक्सिस ब्ल्यू चिप फंडचा आणि ऍक्सिस स्मॉल कॅप फंडचा, राईट. ब्ल्यू चिप हा लार्ज कॅपचा आहे, स्मॉल कॅप ऑब्व्हियसली नावात आहे स्मॉल कॅप. पहिली गोष्ट तुम्हाला ऑब्झर्व होईल, मी जे स्टाईलमध्ये डिफरन्स म्हणालो की लार्ज कॅपचे पहिले जे 8 स्टॉक्सची मी ऍडिशन केली आहे, तर ती साधारण 40%, राईट. टॉप 8 स्टॉक्सला त्यांना 40% अलॉटमेंट आहे. पण मी ते स्मॉल कॅपचं बघितलं तर ही फक्त 15-14%. आणि मी अजून स्क्रोल डाऊन करत गेलो तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक स्टॉकला अलॉटमेंट खूप कमी आहे. 1% कमी असलेले 100 एक स्टॉक्स असतील याच्यात, राईट. पण ते लार्ज कॅपला तसं दिसत नाही. बऱ्यापैकी मोठ्या अलॉटमेंट दिसतात, 5%, 5% अँड सो ऑन, राईट. मोस्टली 1%च्या वरती. हा एक पहिला डिफरन्स. सेकंड बाय द ऑब्व्हियसली लार्ज कॅप स्टॉक्स, ते मला सांगायची मला वाटतं गरज नाही. तर आता मग मी जज कसे करू. आता हा फक्त ऍक्सिसचा पोर्टफोलिओ आहे, राईट. मला टोटल बघायचं आहे की टोटल लार्ज कॅपच्या पोर्टफोलिओचं काय झालं ओव्हर 10 इयर पिरियड, कम्पेअर टू टोटल स्मॉल कॅपच्या पोर्टफोलिओचं काय झालं. इथे मी एक पोर्टफोलिओ जज करून उपयोग नाही, कदाचित ऍक्सिसने वाईट इन्व्हेस्टमेंट्स केल्या असतील. पण मी सगळ्या म्युच्युअल फंडचे ऍग्रिगेट केलं तर मी म्हणू शकत नाही की सगळ्यांनीच वाईट इन्व्हेस्टमेंट केलं. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट किंवा ती स्ट्रॅटेजीच वाईट होती किंवा तो सेक्टरच वाईट होता, असा अर्थ होईल त्याचा. तर ते आपण म्युच्युअल फंड मॉनिटरला इथे बघू शकतो. इथे काय केलेलं आहे की टॉप 10 वर्षात, राईट, सगळ्या म्युच्युअल फंड्सनी कसं परफॉर्म केलंय ते इथे दिसतंय आपल्याला. म्हणजेच काय की इक्विटी स्मॉल कॅप इथे दिसते. तर गेल्या 10 वर्षात सगळ्या म्युच्युअल फंड्स जे स्मॉल कॅपचे होते त्यांनी कसं परफॉर्म केलं. हा आपल्यासाठी जज करायला की कुठचे स्टॉक्स बेटर परफॉर्म करतात किंवा कुठचे पोर्टफोलिओ स्टॉक्सपेक्षा कुठचे पोर्टफोलिओ बेटर बेटर परफॉर्म करतात, हा चांगला आहे. गेल्या 10 वर्षात सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट होती, आपण सेक्टर वाईज बघतो, मी एनर्जी स्टॉक्स किंवा आयटी बघत नाहीये, फक्त स्मॉल मिड आणि लार्ज बघतोय. तर ती स्मॉल कॅप 16%. पण मिड कॅप काही जास्त मागे नव्हतं, दिसते तो पण 15.7लाच आहे. 1%नेच फरक आहे दोघांमध्ये. आणि एव्हरी इयर तुम्ही बघत गेलात, लाईक 5 वर्षात 1 सेकंड 4%चाच डिफरन्स आहे. 3 वर्षात ऑलमोस्ट काहीच डिफरन्स नाही. ऍक्च्युली मिड कॅपने जास्त परफॉर्म केलंय. एका वर्षात पण मिड कॅपने जास्त परफॉर्म केले, राईट. पण ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाइम, ओव्हर 10 इयर्स, स्मॉल कॅपने जास्त परफॉर्म केला आणि मिड कॅपने ऑलमोस्ट सिमिलर परफॉर्मन्स दिलाय. पण सगळ्यात वाईट परफॉर्मन्स आहे तो आहे लार्ज कॅपचा, 12%. पण वन्स अगेन, जर का मी तुम्हाला हे पर इयर बेसिसला दाखवलं, ठीक आहे, अॅन्युअल बेसिसला, आपण का म्हणतो की फक्त स्मॉल कॅप मध्ये का इन्व्हेस्टमेंट करायची नाही. ऑब्व्हियसली रिटर्न्स तुम्हाला जास्त मिळणार. तुम्ही स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट्स प्रॉपरली जर का तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेज करत राहिलात तर ओव्हर लॉंगर पिरियड, लेटचे 30 वर्षात तुम्हाला रिटायरमेंट पर्यंत ऑब्व्हियसली स्मॉल कॅप रिटर्न जास्त देणार आहे, ऍज प्रूव्हन हिअर, राईट. जितका लांब तुम्ही चाल तितका स्मॉल कॅपचा परफॉर्मन्स बेटर होत जाणार आहे. पण जर का मी अॅन्युअली गेलो, ठीक आहे, पर इयर त्यांचं काय झालं 2016 ते 2024 इथे दिसतंय आपल्याला. आता आधी आपण शोधू की स्मॉल कॅप कुठे आहे आपला, राईट. लार्ज कॅप, ठीक आहे, इथे लार्ज कॅप दिसते. आता मी इथे काय बघणार आहे की 2 वर्षांमध्ये मॅक्सिमम डिफरन्स किती आलाय, ठीक आहे. लोएस्ट रिटर्न होता त्याचा 2018 मध्ये, जो आहे 0.69. आणि हायएस्ट रिटर्न होता 2017 मध्ये 31%. साधारण 31%चा डिफरन्स आहे. म्हणजे काय, 31%चा नाही, 31% पॉईंटचा डिफरन्स. पर्सेंट वाईज एका वर्षी त्यांनी काहीच नाही, जितक्या तुमचे पैसे होते तितकेच राहिले आणि एका वर्षी 31% मिळाले. पण हेच जर का मी मिड कॅपचा बघितलं, त्याच्या खालीच लगेच मिड कॅप आहे, राईट. तर तो -12 आणि 45, राईट.
टोटल 57% पॉईंटचा डिफरन्स आहे. आणि तसंच मी स्मॉल कॅप बघितलं तर तो अजून मोठा डिफरन्स येईल. दिसे 18 आणि 63, 81 पॉईंटचा डिफरन्स आला. ह्याच्यावरनं काय जज करतायत आपल्याला, की समजा तुम्हाला एका छोट्या पिरियडसाठी इन्व्हेस्ट करायचं, तर लार्ज कॅप किंवा टेक्निकली मल्टी कॅप पण आपण मल्टी कॅप बघत नाही, सो मिड कॅप हे बेटर असतं. मिड कॅप मध्ये पण रिस्क आहे, कारण कधीतरी कुठच्या तरी वर्षी निगेटिव्ह 12 गेले. पण लार्ज कॅप कधीच निगेटिव्हला गेला नाही गेल्या साधारण 10 वर्षात, 9 वर्षात. पण आता याचा असा अर्थ अजिबात होत नाही की 9 वर्षात मिड कॅप निगेटिव्हला गेला नाही म्हणजे मिड कॅपने परफॉर्मन्स जास्त दिला. राईट, हायएस्ट परफॉर्मन्स 31% होता. स्मॉल कॅपचा हायएस्ट 63%ला, डबल परफॉर्म केला त्याने. आणि सेम वर्ष पण बघितलं तर डबल पेक्षा जास्त, लाईक ऑलमोस्ट 3 टाइम्स परफॉर्म केले. तर मग आता पोर्टफोलिओ बांधताना कुठचा बिल्ड करायचा? उत्तर बऱ्यापैकी सोपं आहे, मल्टी कॅप करायचं. मल्टी कॅप मध्ये काय असतं, की साधारण 40%, टेक्निकली बाय डेफिनेशन 25% प्रत्येक कॅपची त्याच्यात इन्व्हेस्टमेंट पाहिजे. म्हणजे काय, 25% लार्ज, 25% मिड आणि 25% स्मॉल. पण मिड कॅप मध्ये युजली 40% लार्ज कॅप असतात, 25% मिड कॅप असतात आणि 30% स्मॉल कॅप असतात. आणि ओव्हर लॉंग पिरियड बघितलं तर येस, त्याचे रिटर्न स्मॉल कॅप पेक्षा कमी असतात. साधारण मिड कॅप एवढेच रिटर्न्स असतात, थोडेसे कमी असतात मोस्ट ऑफ द टाइम्स. पण तो पोर्टफोलिओ निगेटिव्हला अति जास्त कधीच जात नाही. या वर्षी समजा कोणीतरी बघत असेल, जेव्हा त्यांचा पोर्टफोलिओ काय 30%, 18% निगेटिव्ह गेला, मोस्ट ऑफ द टाइम्स लोक पॅनिक सेलिंग करून मोकळी झाली असतील. सो कायम मल्टी कॅपच इन्व्हेस्ट करणं, सगळ्या सेक्टर्सना 40-30-30 असा इम्पॉर्टन्स देणं बेटर असतं ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाइम. जर का तुम्हाला कधीच अचानक पैसे काढायची गरज पडली तर. पण तुमच्याकडे समजा तुम्हाला माहिती आहे की मला 40 वर्षात पैसे काढायला कधीच नाही लागणार आहेत, मला 40 वर्षांचा रिटायरमेंटसाठी फक्त पैसे बाहेर काढायचे आहेत, आणि तुम्हाला चांगला मॅनेज करता येत असेल पोर्टफोलिओ, तर स्मॉल कॅपचा इतकी चांगली इन्व्हेस्टमेंट कुठचीच नाही. अजिबात लक्ष द्यायचं नसेल पोर्टफोलिओकडे, मिनिमल लक्ष द्यायचं असेल, लार्ज कॅप एक चांगला ऑप्शन असतं. आणि तुम्हाला अजिबात लक्ष द्यायचं नसेल तर पोर्टफोलिओ बिल्ड न करता साधारण म्युच्युअल फंडमध्ये, जसं मी म्हणालो, मल्टी कॅपच्या, लार्ज कॅपच्या किंवा मिड कॅपच्या इन्व्हेस्ट करून मोकळे होणं हे बेटर असतं ओव्हर 50% लोकांना. ठीक आहे, कारण पोर्टफोलिओ हँडल करणं बऱ्यापैकी कठीण असतं, रिसर्च इंटेन्सिव्ह असतं, खूप वेळ जातो त्याच्यात. सो बेस्ट वे असतो की 40% लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट करणं, 30% मिड कॅपमध्ये, उरलेले 30% स्मॉल कॅपमध्ये, आणि डोळे बंद करणं, मोकळं होतं. तुम्हाला चांगले रिटर्न इन त्याने मिळतील. माहिती आहे, हा इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस नाही, कारण मी इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर नाही, हे इम्पॉर्टंट आहे सांगतो. ठीक आहे, आजसाठी इतकंच. ज्यांना हे व्हिडिओ आवडतात त्यांनी प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.